नमस्कार, प्रियंकाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला घरच्या घरी व्हेज सूप करून दाखवणार आहे। भरपूर भाज्यांचा वापर करून अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा व्हेज सूप तयार करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हेजिटेरियन सूप बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले मी तुम्हाला दाखवते। तर इथे शिमला मिरची आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, इथे लसूण सुद्धा बारीक मी कापून घेतलेला आहे, कांद्याची पात आहे, इथे गाजर आहे, गाजर सुद्धा मी बारीक कापून घेतलेला आहे, कोबी आहे आणि 1 इंच आलं जे आहे ते मी किसून घेतलेलं आहे। इथे सोया सॉस आहे, इथे शेजवान चटणी आहे, इथे ब्लॅक पेपर आहे आणि इथे कॉर्नफ्लॉवर आहे आणि इथे मीठ आहे आणि 1 ते 1.5 लिटर पाणी लागणार। आता आपण सूप बनवायला घेऊया। तर इथं पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते। तूप वितळले, आता त्याच्यामध्ये मी लसूण घालून घेते। लसूण थोडासा असा परतून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये मी अद्रक जे किसून घेतलं होतं ते घालून घेते आणि आपण हलकंसं परतून घेऊया। आता त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेते। कांदा सुद्धा एकदम नरम करून घ्यायचा। आता याच्यामध्ये मी भाज्या घालून घेते। आता हे मी पूर्णपणे परतून घेते। भाज्या आपण वाफेवरच चांगल्या परतून घ्यायच्या, थोड्याशा नरम झाल्या पाहिजेत। आता 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया। याच्यामध्ये मी 1 चमचा सोया सॉस टाकून घेते। इथं शेजवान चटणी आहे 1 चमचा, ती घालून घेते। इथं ब्लॅक पेपर आहे 1 चमचा, ते घालून घेते आणि आपण आता परतून घेऊया। अतिशय पौष्टिक असं सूप तयार होणार आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा व्हिनेगर घालून घेते। आता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 लिटर पाणी ओतून घेते। आपल्याला भाज्या छानपैकी नरम करून शिजवून घ्यायच्या आहेत। 5 ते 6 मिनिटं भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या। 5 मिनिटं झालेली आहेत, भाज्या आपल्या छानपैकी शिजल्या गेलेल्या आहेत। हे पहा, हे सर्व भाज्या एकदम नरम आहेत। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते। इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले 2 चमचे, त्याच्यामध्ये मी पाणी ओतते आणि त्याची पेस्ट करून घेते। कॉर्नफ्लॉवरची पेस्ट जी मी करून घेतली होती ती आता सूपमध्ये टाकून घेते। सूप आपलं आता घट्ट व्हायला लागलेलं आहे। पुन्हा आपण 2 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया। तुम्हाला जर सूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। गरमागरम सूप खायला तयार आहे। अतिशय पौष्टिक आणि एकदम हेल्दी असं हे सूप आहे। भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनही वेगवेगळ्या भाज्या तुम्ही वापरू शकता। आता हे सूप मी एका डिशमध्ये काढून घेते। छानपैकी सूप तयार आहे। तुम्ही पण याच पद्धतीने सूप बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल।
भरपूर भाज्यांचा वापर करून मी तुम्हाला पौष्टिक असं सूप करून दाखवलेलं आहे. असं सूप लहान मुलांना अतिशय आवडतं. तुम्ही या पद्धतीने बनवून पहा आणि मी बनवलेलं हे सूप तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.